आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ओविशीच काय, आजपासून माझा या घराशी सुद्धा संबंध संपला. चला इथून. वृंदा पण चला म्हणते ना. आजपासून या घरात एक पाऊलही ठेवायचं नाही. चला. अगं ऐक ना. चला म्हणते ना तुम्हाला. अगं काका ताई. काका एक ताई थांब. थोडी शांत. ताई. याआधी तुम्ही ओवीचाच विचार करत आलात आणि आताही तुम्ही ओवीचाच विचार करताय. राणा म्हणजे या घरचा घरगडी आणि वृंदा म्हणजे मोलकरी. तुम्ही सगळे घेत बसा तिची बाजू, पण मी सांगते ओवीचा आणि माझा आजपासून संबंध संपला. मला माफ कर. मी तुला दिलेलं वचन नाही पाळू शकलो. आपल्या पाचही मुलांना एकत्र बांधून ठेवेन, आनंदी ठेवेन. हे तुला दिलेलं वचन मला नाही पाळता आलं अनुपमा. नाही पाळू शकलो.
देवा, वृंदाताई यायच्या आधी घरी जसं होतं तसं सगळं व्यवस्थित होऊ दे आणि यातलं बाबांना काहीच कळू देऊ नको. बाबा, बाबा काय होतंय? काका, काका उठा ना. काका, बाबा, 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 बाबा काय होतंय? आपण ओवीताईला फोन करूया का? मागच्या वेळेला बाबा जेव्हा बेशुद्ध पडले होते तेव्हा ती होती इथे. मी आहे ना इथे. तू थांब जरा, त्यांची शुगर लो झाली असेल, आपण बघू. आवा साखर पाणी आण. अगं ताई, शुगर डाऊन कशी होईल? बाबा मला म्हणाले होते त्यांनी गोळी घेतली आहे म्हणून. बाबा, बाबा साखर पाणी. बाबा, बाबा तोंड उघडा. बाबा, बाबा, बाबा साखर पाणी पण घेत नाहीये. ओ बाबा, बाबा उठा ना. बाबा, बाबा उठा ना. वेदा शरद काकाला फोन कर ना. हा हा ते हे बाबा डोळे उघडा. बाबा, होतं तुम्हाला. बाबा, बाबा. माझ्या उद्याच्या काही अपॉइंटमेंट्स असतील तर मला आत्ताच सांगा, म्हणजे मला त्याच्याप्रमाणे बाकीच्या अपॉइंटमेंट्स मॅनेज करतात. डॉक्टर, उद्याची 11ची अपॉइंटमेंट. राणा, हॅलो. हा राणा बोल. हॅलो हा वेदा बोल. काका, बाबा बेशुद्ध पडले. वेदा, वेदा नक्की काय झालंय नीट सांग जरा मला. काही नाही, घरी ऍक्च्युली भांडण झालं. मग तू वृंदा ते काहीतरी बोलली ज्याच्याने बाबांना टेन्शन आलं. मग त्यानं घाम आला, आम्हाला कळलंच नाही काय होतंय. मग थरथरायला लागले. आम्हाला वाटलं मे बी राग आलाय म्हणून थरथरत असतील. पण माझे छातीवर हात ठेवला आणि कोसळले ते खाली. वेदा, जरा राणाला फोन दे. राणा, हा हे पकडे.
हा काका. हे बघ राणा, मी काय सांगतो ते नीट ऐक. हा आत्ता वेदा जे काही मला सांगत होती त्याच्यावरून मला असं वाटतंय की अशोकला आत्ता जे काही होते ही साधी सुधी चक्कर नाहीये. म्हणजे म्हणजे राणा, मी एक्झॅक्टली आत्ता सांगू शकत नाही, पण एकंदरीत जे काही सिम्पटम्स वेदा मला सांगते त्याच्यावरनं मला डाऊट आहे, बहुतेक त्याला माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय. हार्ट अटॅक? तू घाबरून जाऊ नकोस. एक काम कर, काही झालं तरी आत्ता ताबडतोब अशोकला इथे घेऊन ये. लकीली मी आपल्या घराच्या जवळच्याच भद्रकाली हॉस्पिटलमध्ये व्हिजिटसाठी आलो होतो. तू अशोकला घेऊन ताबडतोब इथेच ये. आपल्याला इमिजिएटली त्याच्या काही टेस्ट करून घ्याव्या लागतील, ECG वगैरे पण काढून घ्यावं लागेल. आणि तू घाबरून जाऊ नकोस आणि ॲम्ब्युलन्सची वगैरे वाट बघत बसू नकोस राणा. आता जी कुठली गाडी मिळेल ना त्याच्यातून अशोकला इथपर्यंत घेऊन ये. आपण इमिजिएटली त्याच्या सगळ्या टेस्ट करून घेऊ. हो हो काका, हो लगेच घेऊन येतो त्यांना, लगेच आलो. हा हा. ए पोरीनो, आपल्याला आत्ताच्या आत्ता काकांना हॉस्पिटलला न्यावं लागणार आहे. डॉक्टर काका म्हणत होते आपल्याकडे वेळ कमी आहे. काय बोलले डॉक्टर काका ते तरी सांग. वृंदा, ते सांगायला आत्ता वेळ नाहीये. ए मुक्ता, तू त्यांच्या आधीची फाईल घेऊन जा, मी गाडी आणतो. बाबा जा 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 जा. बाबा मी गाडी घेऊन येतो, आलोच. बाबा बाबा उठा. बाबा बाबा बाबा. बहिणी, वहिनी, वहिनी, काय लक्ष कुठे आहे तुझं? ठीक आहे ना सगळं? आकाश भाऊजी, माहित नाही का पण जीव असा एकदम घाबरा घुबरा झालाय. खूप भीती वाटते हो. असं काहीतरी वाटतंय की अघटित घडलंय. त्यात मी माझ्या गरोदर असलेल्या वृंदाताईला साधं पाणी सुद्धा नाही विचारलं. माझ्या बाजूने उभ्या राहणाऱ्या माणसांना मीच म्हणाले की पुन्हा या घरात पाऊल ठेवू नका. मला ना माझाच राग येतोय. खूप खूप भीती पण वाटते हो. असं सतत वाटते की काहीतरी वाईट घडणार आहे. खूप वाईट. वहिनी, शांत व्हा, शांत हो. काही झालं नाहीये, तू उगाच जास्त विचार करतेस. ठीक आहे, सगळं ठीक आहे आणि सगळं ठीकच होणार आहे. नाही हो भाऊजी, मला माझं मन सांगतंय नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे. एव्हाना वृंदाताई आणि राणाने बाबांना सगळं सांगितलं असणार आहे. बाबांनी त्याचं टेन्शन घेतलं तर त्यांना नाही सहन होणार आहे सगळं. मी नेमकं ह्याचाच विचार करत होते आणि दिवा विझला. भाऊजी, बाबांना काही झालं तर नसेल ना?
एक मिनिट, तुम्हा सगळ्यांना इथेच थांबावं लागेल. डॉक्टर घाडगे आतमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. अशोकची केस मी त्यांच्याकडेच दिलेली आहे. ओके, आणि घाबरू नका, मी आहेच. बॉयज, कॅरी ऑन क्विक. आणि हे बघा, तुम्ही कोणी काळजी करू नका, मी सुद्धा आहे ना इथे. मी आलोच. डॉक्टर काका, बाबा लवकर बरे होतील ना? त्यांना काही होणार नाही ना? काका तुम्ही चेक करा ना त्यांना. अगं हो हो बाळांनो, हे बघा मी डॉक्टर आहे, पण ही केस मी डॉक्टर घाडगेंकडे दिली आहे की नाही. ते हार्ट स्पेशालिस्ट आहेत आणि खूप सिनियर डॉक्टर आहेत आणि माझे खूप जवळचे स्नेही देखील आहेत. आणि तुम्ही काळजी करू नका, मी सुद्धा आहेच ना इथे. राणा, हा, जरा त्या हॉस्पिटलच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, म्हणजे फॉर्म वगैरे भरायचा असेल, जरा प्लीज बघतोस. हा ठीक आहे काका. आणि तुम्ही काळजी करू नका, मी आहे, आलो. मी मॅडम, ते डॉक्टर शरद खामकरांनी पाठवले नवीन पेशंटचा फॉर्म का काय ते असतं ना, ते भरायचंय. आबा इथे बस, ये. बरं, हे घ्या, हा फॉर्म भरा आणि खाली डिपॉझिटचे पैसे मेन्शन केले ते तुम्हाला भरावे लागतील. हा, त्याची ट्रीटमेंट चालू आहे, विल बी ऑल राईट. बरं, आता मला जरा सांगा, नक्की काय घडलं घरात? म्हणजे वेदा मला असं म्हणाली फोनवरती की वृंदा घरामध्ये असं काहीतरी बोलली ज्याच्यामुळे घरामध्ये टेन्शन क्रिएट झालं. आणि ती जे बोलली ते अशोकला सहन झालं नाही. असं काय बोललीस नेमकं तू वृंदा? छान, म्हणजे आता सगळं माझ्यावरच आलं. शरद काका, माझ्या एकटीमुळे बाबांना त्रास झालेला नाहीये. या मुक्ता वेदा पण सतत भांडत असतात, त्याचा त्रास नाही होत. मी काय भांडण केलं? मी काय मुक्त आहे? मी कधी भांडते का तुझ्याशी? उगाच माझ्यावर का ढकलतेस? तुझ्यावर नाही तर कोणावर ढकलणार? तूच ना ती भांडण उकरून काढणारी. हो, मग तू काय शांत बसून असतेस का पुतळ्यासारखी? आणि वृंदाताई, आम्ही जरी किती भांडलो ना तरी ते आमचं आपापसात असतं. तू आज सरळ सरळ बाबांना दोष देत होतीस. मुक्ता, मी जे आहे तेच बोलले. अगं पण बोलण्याची पद्धत चुकीची होती ना. आता तू मला पद्धत सांगणार आहेस? काय काय चाललंय काय तुमचं? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं तरी भान ठेवा. शरद काका, पण तुम्ही अशा वागाल ना, यावर माझा विश्वासच बसत नाही. अशोकला साधी चक्कर जरी आली तरी तुम्ही 5 जणी मिळून सावरणार आहे त्याला, आणि आज आपापसात भांडताय. हा दिवस बघण्यासाठी अशोकने रक्ताचं पाणी केलंय का तुम्हाला वाढवायला? लाज वाटायला पाहिजे तुमची तुम्हालाच. काका, ते रिसेप्शन काउंटरवर हे भलं मोठं बिल दिलंय. हे म्हणजे आत्ताच द्या असं काही म्हणले नाही ते, पण ऍडव्हान्स द्या म्हणतायत. ते ऍडव्हान्स मॅनेज होईल काका? म्हणजे टोटल खर्च किती येणार आहे त्याचा जर अंदाज आला तर? राणा, तू त्याची काळजी करू नकोस.
माझ्या ओळखीमध्ये बऱ्याच चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, त्याच्यापैकी कोणी ना कोणीतरी आपल्याला मदत करेल. मी एक काम करतो, मी माझ्या क्लिनिकमध्ये जाऊन तसं रितसर लेटरच लिहितो हॉस्पिटलच्या नावाने. वेदा, तू एक काम कर, जरा वेळाने क्लिनिकमध्ये ये, मी तुला एक लेटर लिहून देईन, ते मी सांगेन त्या पत्त्यावरती नेऊन दे. आणि तुम्ही, ही वेळ आपापसात वाद घालण्याची नाहीये, इतकं तरी कळतंय ना आता. हे बघा, आम्ही डॉक्टर म्हणून आमच्या परीने प्रयत्न करूच, पण आता अशोकला खरी गरज आहे ना, ती तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या प्रार्थनेची. सो आपापसातले हे वादविवाद आत्ताच थांबवा. जस्ट प्रे फॉर अशोक.